मी डॉक्टर सचिन पावरा व आमचे सर्व ग्रामस्थ जे वरिष्ठ ज्येष्ठ तसेच आमचे सर्व वडगाव गावातले सर्व आदिवासी बांधव इथं आलेलो आहेत। आम्ही मुक्काम पोस्ट वडगाव, तालुका शहादा आणि जिल्हा नंदुरबार इथून आज महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त इथं आज आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे कॅबिनेट मंत्री साहेबांच्या थ्रू। तर आज आम्हाला इथं आमची आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडून आणायचं आहे। तर त्या संदर्भामध्ये आम्ही इथं आज सर्व आदिवासी बांधव जमलेलो आहोत आणि आमचा जो नृत्य सादर करणार आहोत आज आम्ही रॅलीमध्ये, त्याचं नाव आहे आदिवासी पारंपरिक होडी नृत्य। त्यासाठी जे आयोजक आहेत त्यांनी पण आमचं खूप चांगलं स्वागत केलं। त्यानंतर राहण्याची जेवणाची सोय व्यवस्थित केली, त्यांचं नियोजन अतिशय व्यवस्थित होतं। त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला की आम्हाला इथं येऊन त्यांनी आमच्या संस्कृतीबद्दल त्यांनी एक आदर दाखवला। त्याबद्दल आम्ही त्यांचा आणि आयोजकांचा खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद। मी शहादा तालुक्याहून आली आहे, शहादा शहरात राहते आणि सातपुड्याच्या पहाडात जी आमची आदिवासी संस्कृती आहे आणि तिचं जे दर्शन आहे ते शहरातील लोकांना होण्यासाठी आम्ही एवढा लांबचा प्रवास करून इथे आलेलो आहोत। आणि त्याबद्दल आपले अतुलजी सावे सर जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी आम्हाला इथे आज बोलवले आहे, त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि या रॅलीच्या निमित्ताने आमची आदिवासी जी संस्कृती आहे, लोककला आहे, ती आज आपण शहरात इथे सादर करणार आहोत। त्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे। आणि आज आमचे हे जे आदिवासी बांधव जे नृत्य करीत आहेत ते पारंपरिक नृत्य आहे आणि त्यांचं खूप कष्ट आहे, त्यांची खूप मेहनत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की आज शहरात येऊन त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे। आणि नक्कीच संभाजीकर नगर यांना सुद्धा आनंद होणार आहे आमचं नृत्य पाहून। खूप खूप धन्यवाद। किती नृत्याचे प्रकार आहे आदिवासी नृत्यामध्ये? तसं तर बघायला गेलं तर जसे सण असतात आदिवासी संस्कृतीमध्ये, त्या पद्धतीचे नृत्य वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला भेटतात। त्याच्यामध्ये आदिवासी अजून आयराणी दोन्ही पण आहे। आदिवासी हा टिपिकल भाग आहे, खानदेशचा जो भाग आहे तो ऐराणी भाग आहे आणि ही जी सातपुड्यामध्ये राहणारी ही जी आमची आदिवासी जमात आहे ते आमचं आदिवासी नृत्य आहे। ते गेर म्हणतात, म्हणजे ते अगदी गोलाकार याच्यातच नाचतात, वेगवेगळी सोंग घेतात आणि लोकांना ते मनोरंजन करत असतात। आणि हे जे असं जे त्यांचा कॉस्ट्युम आहे, म्हणजे आमच्या आदिवासी यांचा जो कॉस्ट्युम आहे याच्यामध्ये असं असतं ना की एक प्रकारचे आदिवासी याच्यामध्ये आमच्यामध्ये एक मन्नत मानतो किंवा मन्नत असते, जसं ऑदर समाजामध्ये असतं तसं। तर ती जर मन्नत पूर्ण झाली तर आमचे लोक अशा पद्धतीने वेशभूषा करून ती संस्कृतीचं पालन करतात, आदर पण करतात। त्याच्यामुळे हे जे आजचं नृत्य आहे हे आदिवासी पारंपरिक होडी नृत्य असे याला म्हणतात। धन्यवाद। मी कल्पना मूळ राहणारी वडगाव। मी एक पेशाने शिक्षिका आहे, पण मी आदिवासी असल्यामुळे म्हणजे माझ्या पेहरावमध्ये आलेले आहे आणि आम्ही इथं आमचं आदिवासी पावरा नृत्य, होळीचं नृत्य आम्ही गेर जे म्हटलं जातं त्याचं आम्ही इथं सादरीकरण करत आहोत। आणि ते सादरीकरण करताना ह्या सगळ्या म्हणजे सगळे जे जेंट्स मुलं वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना तयार करण्यासाठी मी आणि अजून एक माझी सहकारी मैत्रीण आलेली आहे। आम्ही यांच्या सगळ्यांची कॉस्ट्युमचं काम आम्ही केलेलं आहे। दुसऱ्याला
subscribe now and press the bell icon. Never miss an update.